नमोस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्लोक क्रमांक 26 पासून आपण वाचू। न बुद्धिभेदं जनयेत् न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृते क्रियमाणानि गुणैकर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत् मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः युध्यस्व विगतज्वरः। भगवंताने या श्लोकांमध्ये 3 लोकांचं वर्णन केलं आहे। तर ज्ञानी लोक, त्यांच्यासाठी सांगितलं की त्यांनी उपदेश कसा केला पाहिजे, लोकांचं भलं होईल, कल्याण होईल अशा दृष्टीने त्यांचं मार्गदर्शन केलं पाहिजे। दुसरं अज्ञानी लोकांचं वर्णन आहे। अज्ञानी लोकांसाठी इथे भगवंतांनी 2-3 शब्दांचा उपयोग केलेला आहे। विमूढ आत्मा एक हा शब्द आहे की ज्यांच्या मनामध्ये ज्ञान स्पष्ट नाही, स्वतःबद्दल, जगाबद्दल, देवाबद्दल, साधनेबद्दल स्पष्टता नाही। तर असे लोक विमूढ आत्मा किंवा त्यांनी
काल आपण जो श्लोक पाहिला त्याच्यामध्ये मंद शब्दाचा प्रयोग केला. ते मंद आहे. जागतिक दृष्टीने जरी ते हुशार असतील तरी आध्यात्मिक दृष्टीने ते नर्सरीमध्ये आहे. मंद आहे. तिसरा एक शब्द दिला भगवंतांनी अज्ञानी लोकांसाठी. तो शब्द म्हणजे अकृष्णवित. कृष्ण म्हणजे पूर्ण. कृष्णवित म्हणजे जो सगळं काही जाणतो त्याला म्हणतात कृष्णवित. त्याच्या उलट काय म्हणजे अकृष्णवित. ज्याला ज्ञान नाहीये बरोबर. तर 3 नावं झाले. विमूढ आत्मा, मंद, अकृष्णवित. आता असे जे लोक आहे या लोकांना ज्ञानी लोकांनी व्यवस्थित उपदेश केला पाहिजे. त्यांची मनस्थिती समजून त्यांच्या मनाची पातळी समजून कोणती साधना यांना उपयोगी पडेल. एकदम कठीण साधना जर त्यांना सांगितली तर ते बिचारे विचलित होऊन जातात. म्हणजे तुम्हाला आत्मसाक्षात्कार करायचा आहे, हा म्हणे 5 तास सरळ बसा, डोळे मिटू. आता बिचारे 5 मिनिटं बसू नाही शकत. त्यांना अचानक अशी सूचना जर दिली तर उपदेशक कसा असायला पाहिजे. आता समर्थांनी तर खूप एक समासच दिला आहे, महंत लक्ष. महंताला कसं असायला पाहिजे, खूप सुंदर वर्णन. तर इथे भगवंत म्हणतात की त्यांनी सुद्धा कर्म केले पाहिजे. अज्ञानी लोक कर्म करत आहे, ज्ञानींनी सुद्धा कर्म केले पाहिजे. त्यांच्यासमोर एक उदाहरण ठेवलं पाहिजे की कर्म कसं करावं. हे सगळं इथे सांगितलं. आणि हे ज्ञानी लोकांसाठी जो शब्द इथे वापरला आहे कृष्णवित. कृष्ण म्हणजे ज्यांना सगळं ज्ञान आहे. सगळं ज्ञान आहे म्हणजे याचा अर्थ नाही की त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, गणित सगळं येतं. त्यामुळे तुम्ही म्हणता संपूर्ण ज्ञान आहे. संपूर्ण ज्ञानाचा अर्थ या जगामध्ये काय सत्य काय आहे, ध्येयाबद्दल त्यांना स्पष्टता आहे, देवाबद्दल स्पष्टता आहे, यालाच म्हणतात पूर्ण ज्ञान. उपनिषदामध्ये एका शिष्याने प्रश्न केला आहे, मुंडक उपनिषदामध्ये. कस्मिन् विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति. तो गुरुला विचारतो की गुरु महाराज, अशी कोणती वस्तू आहे जिचं ज्ञान जर मला झालं तर मला सगळ्याचं ज्ञान, संपूर्ण जगाचं ज्ञान होईल. कस्मिन् विज्ञाते सर्वमिदं विज्ञाते. तर आता इथे कोणची वस्तू सांगितली तर आत्मवस्तू. म्हणजे असं आहे की जसं भात आपण शिजवतो, भात शिजलाय की नाही ते पाहण्यासाठी काय करतो, एक शीत घेतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला पूर्ण एक भात मिळतो. त्याचप्रमाणे या जगाचं सार जर आपल्याला समजलं काय सत्य आहे तर जणू काही संपूर्ण जग तुम्हाला माहिती. इहमूत्र तदमूत्र असं म्हटलेलं आहे की जे इथे आहे तेच तिथे आहे. स्वर्गामध्ये, नरकामध्ये, ब्रह्मलोकात सगळीकडे एकच आहे. स्वर्ग नरक अपवर्ग समाना, जह तह देख धरे धनुबाना. रामायणामध्ये सांगितलं. तर तत्व एकच आहे, सत्य एकच आहे. जर ते तुम्हाला ज्ञान झालं तर जणू काही तुम्ही सर्वज्ञ झाला. सर्वज्ञ म्हणजे एक एक वस्तूला जाणणं नाही. जसे सगळे दागिने आहे सोन्याचे, सोन्याचं ज्ञान झालं तर सगळ्या दागिन्यांचं ज्ञान. कारण जेवढे दागिने आहेत ते काय नाम रूप आहे ना, एकेकाला जाणून घेण्याची काही गरज नाही.
एकाला जाणण्याने सगळं काही जाणतं. तर कृष्णवित म्हणजे हेच आहे, तत्ववित. कृष्णवित म्हणजे काय? तत्ववित. तत्ववित शब्द आला होता नाही. तत्ववित तू महाबाहो. तेव्हा एक असतं विशेष ज्ञान आणि एक आहे सामान्य ज्ञान. चला दोन शब्द. सामान्य ज्ञान म्हणजे हे की संपूर्ण दागिन्यांमध्ये काय आहे? सुवर्ण आहे. हे जर ज्ञान झालं तर. आणि विशेष ज्ञान म्हणजे एक एक दागिन्याचा आकार पाहायचा, एक एक दागिन्याचं वजन पाहायचं, एक एक दागिन्याचा उपयोग पाहायचा की हे दागिने कुठे घालायचं. याला काय म्हणू आपण? विशेष ज्ञान. आता इथे जेवढे लोक बसले, मला सामान्य ज्ञान आहे. तर कोणी मला विचारलं किती लोक होते? 60, 70, 80 सांगू शकतो. सामान्य ज्ञान. पण आता सगळ्यांचं विशेष ज्ञान मला माहिती नाही. नाव काय, पत्ता काय, कुठे राहता, काय करता. पण सामान्य ज्ञान आहे की सगळेजण ऐकत आहे. ठीक आहे ना? एवढंच बरोबर आहे ना? नाही म्हणजे आम्ही विशेष आहे. आम्ही सामान्य ज्ञान असतं त्याला म्हणतात सर्वज्ञ. मी सर्वज्ञ आहे. कोणी विचारलं तुम्ही जाणतो? हो मी जाणतो. 80 लोक. तर जगाचं सामान्य ज्ञान म्हणजे एक सत्ता सामान्य त्याला म्हणतात. कोणची वस्तू जर तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये शेवटी तुम्हाला एकच तत्व मिळेल. कोणत्याही वस्तूला तुम्ही स्पष्ट शेवटी अस्ति भाती प्रियम असे 3 वस्तू किंवा सच्चित आनंद हेच मिळेल. मातीच्या कणामध्ये सुद्धा आहे, ब्रह्मांडामध्ये सुद्धा आहे, माणसामध्ये सुद्धा आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कविहस्तिनी शुनिचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिन. समदर्शी त्याला म्हणतात. अच्छा, आपलं लक्ष जास्त करून कुठे? नामरूपाकडे. विशेष ज्ञानामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे. पण जे तत्वज्ञानी आहे ते त्या तत्वाला पाहतात. तर असे जे कृष्णवित आहे त्यांनी त्या तत्वाचं ज्ञान सगळ्यांना दिलं पाहिजे. आता वेगवेगळ्या पद्धतीने दिलं पाहिजे ज्याच्याद्वारे समोरच्याला म्हणजे सोयीस्कर पडेल त्या दृष्टीने समजवलं पाहिजे. मग इथे देव म्हणतात की पहा, जर तुम्हाला कृष्णवित व्हायचं असेल, तत्वज्ञानी व्हायचं असेल तर सुरुवात कुठून करा? तर म्हणे मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा. आता इथे साधना सांगितली. म्हणे तुम्ही कर्मयोग करा. इथूनच सुरुवात करा. त्या तत्वापर्यंत जायचं असेल तर कर्म करण्याची जरा पद्धत बदला. माझ्यासाठी करा मयी. तर आता जीवनामध्ये पूर्ण आपल्या दिनक्रमामध्ये असे काही काम आपण केले पाहिजे ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही, देवासाठी करा. 2 तास 3 तास. आता देवाची तर अपेक्षा जास्त आहे. सर्वाणी कर्माणी म्हणतात. सर्वाणी तर नाही शक्य, अर्धाणी अर्ध काम कमी काही कर. गाईला पोळी टाकतो तेवढं करतो. कुत्र्याबरोबर हे सुद्धा काय कर्मयोग. इथूनच सुरुवात आहे. चला, ज्याच्यामध्ये आपण काय देतो, घेत नाही. तर मयी काल पण पाहिजे सर्वाणी कर्माणी. मयी म्हणजे वासुदेवे परमेश्वरे सर्वज्ञ. आणि पूर्ण अध्यायामध्ये अनेक वेळा मी सांगितलं आहे की देव फक्त त्या मूर्तीमध्ये किंवा मंदिरातच नाही, निसर्गात आहे, लोकांमध्ये आहे. लोकांची सेवा म्हणजे त्याची सेवा. तर असं जरा व्यापक मन ठेवून काहीतरी करा. अच्छा, इथे देव काय म्हणतो की अध्यात्म चेतसा
काल या शब्दावर आपण चर्चा केली. अध्यात्म चेतसा म्हणजे मी भृत्य आहे, मी सेवक आहे, ही बुद्धी ठेवून कर्म करणे. सेवा, सेवा शब्द फार छान आहे, सेवा शब्द फार पवित्र आहे. एक शब्द आहे कर्म. कर्म म्हणजे नुसतं कर्म, पण कर्म जरा शुष्क वर्ण आहे, वृक्ष आहे. कर्म, मी कर्म करत आहे. पण जेव्हा म्हणतो मी सेवा करत आहे, त्याच्यावर थोडं पावित्र्य आहे. सेवा म्हटल्याबरोबर काय, मी लहान जातो आणि सेव्य मोठा होतो. लक्षात घ्या, सेव्य म्हणजे ज्याची मी सेवा करत आहे. तर सेवा शब्द म्हटल्याबरोबर अहंकार आपला कमी होतो. मी सेवा करत आहे, मी काम करत आहे, मलाच काम करावं लागतं. आता याच्यामध्ये थोडी जरा काही चिडचिड आहे, अभिमान सुद्धा आहे, मी केलंय बरं का. पण सेवा, सेवा शब्द माणसाला विनम्र बनवतो. तर इथे देव काय म्हणतो, कर्मयोग जेव्हा तुम्ही करत आहात तर म्हणजे तुम्ही सेवा करत आहात. आणखी सेवेमध्ये काय आहे की शरीर माझं आहे पण इच्छा देवाची आहे. लक्षात घ्या, आपण जेव्हा आपलं काम करतो ना तेव्हा माझीच इच्छा असते आणि शरीर सुद्धा माझं धावतं, धावपळ करत आहे. सेवेमध्ये काय, शरीर माझं आहे पण इच्छा गुरुची आहे, देवाची आहे. आणि गंमत अशी आहे, इतकं मला कष्ट होत आहे काम करण्यामध्ये, शरीरामध्ये कष्ट आहे पण मनामध्ये आनंद आहे. आणि कष्टाची जाणीवच नाही करत, सेवा करण्यामध्ये जाणीवच नाही. जो दुसरा माणूस आहे तो म्हणतो अरे तो पाहिल, आणखीन त्याला असं जरूर वाटेल की अरे किती कष्ट करत आहे. पण हा जो सेवक आहे कोण, याच्यात काय कष्ट. हनुमंताने पहा एवढे कष्ट केले, समुद्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अनेक बाधा अडचणी आल्या, पण असं त्याला कधी वाटलं नाही की एवढं मी कष्ट. सो सवतव प्रताप रघुराई, नाथ न कछु मोरी प्रभुताई. रामचरित मानसामध्ये म्हणजे याच्यामध्ये माझं काहीच नव्हतं, तुमचीच शक्ती होती, तुमचीच कृपा होती. सगळेजण तुम्ही हे म्हणता ना हनुमान चालीसा, तुम्हाला माहित असेल, मागे सुद्धा मी सांगितलं होतं. मारुतीला कोणी विचारलं की तू समुद्राच्या पलीकडे कसा गेला, तर प्रभु मुद्रिका मेली मुख माही, जलदी लांगी गए अजरज नाही. आणि देवाची मुद्रिका, मला एक तिकीट मिळालं, ते देवाने दिलं मला. मुद्रिका म्हणजे ती अंगठी, म्हणजे त्याच्यामुळे मी. जेव्हा आपण सेवा करतो त्याच्यामध्ये सतत आपल्याला भगवंताची कृपेची आठवण असते, त्याची मी सेवा करत आहे, त्याच्यामुळे करत आहे. सेवेवर खूप चिंतन केलेलं आहे. मैं सेवक सचराचर रूप स्वामी भगवंत. अनन्य सेवक कोण आहे, अनन्य सेवक तर म्हणजे जो चराचर या जगाला स्वामी मानतो आणि स्वतःला दास मानतो, त्याला म्हणतात अनन्य सेवक. देवाशिवाय अन्य इतर पाहत असतो. तर म्हणून इथे म्हणतात की भृत्यवत ईश्वराय करोमी इति अनया बुद्ध्या. आता बघा लक्ष्मणाचं जीवन पाहतो, लक्ष्मणाने स्वतःहून ती सेवा घेतलेली. लक्ष्मणाला आदेश दिला होता की 14 वर्ष तू सुद्धा लक्ष्मण सेवा करी रामचंद्राची, 14 वर्षे आहार निद्रा नाही तयासी. आता बघा याचा अर्थ काय माहित आहे, सेवेमध्ये फक्त कष्टच नाही, आनंद आहे. नाही तर 14 वर्ष आता
जर दुःख कष्ट वेदना झाल्या तर परत आला असता. आणि लक्ष्मणाची आई सुद्धा एवढी मोठी भक्त आहे की तिने सुद्धा थांबवलं नाही लक्ष्मणाला. अरे तू कुठे जातो, तुझ्या भावाला सांगितलेलं आहे. सुमित्रा तर म्हणते की जिथे राम आहे तिथेच अयोध्या आहे, तुझं इथे काही काम नाही. अच्छा, सीता माता सुद्धा काय म्हणते, जेथे राघव तेथेच. तर हे आदर्श आहे, सेवेचे आदर्श. तर कर्मयोगाचा हा सार आहे की माणसामध्ये ही सेवावृत्ती वाढली पाहिजे. तर मयी सर्वाणि कर्माणि. आता जेवढे मोठे संत झाले पहा, ते सगळे सेवक होते. सगळ्यांनी आपल्या आपल्या सद्गुरूंची सेवा केली, तेव्हाच ते गुरु झाले. मी तुम्हाला मागे सांगितलं आहे ना, एकाने विचारलं गुरुचं काय काम आणि शिष्याचं काय काम. मग मी ठरवेन की काय करायचं, काय बनायचं. गुरु आणि शिष्य. आणि मला जरा सांगा, गुरु म्हणजे कोण, शिष्य म्हणजे. त्यामुळे गुरु म्हणजे कोण, जो एका ठिकाणी बसलेला असतो, आणखी उपदेश करतो. लोक मिठाई दक्षिणा वगैरे सगळे आणून देतात, त्याचं जो ग्रहण करतो तो आहे गुरु. शिष्य काय, त्यामुळे जो शिष्य गुरुचे कपडे धुतो, खोली साफ करतो, भिक्षा आणतो, तो कोण, शिष्य. तो माणूस म्हणाला मग तर मी गुरुच बनेन, शिष्य नाही बनणार. अरे शिष्य किंवा सेवा केल्याशिवाय गुरु बनत. तर म्हणून इथे कर्मयोगाच्या द्वारेच आपण सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचतो. कर्मयोग पहिला टप्पा आहे, मग ज्ञान, मग साक्षात्कार. तर इथे याप्रमाणे कर्मयोगाचं सार परत सांगितलं. आता मग अध्याय पूर्ण होणार आहे म्हणून जाता आता भगवंतानी हा श्लोक सांगितला. आता पुढे जास्त सांगणार नाही. कर्मयोगाचं सूत्र बहुतेक या श्लोकामध्येच आहे, याच्या पुढे नाही. त्याच्या आधीचे सगळे श्लोक झाले. आणि इथे काय म्हणतात, कर्मयोग करताना तू काय हो, निराशीर निर्ममो भूत्वा. आशा नको की मी आता एवढं केलं तर आता मला काय मिळेल. बस नुसतं करत राहा, करत राहा, करत राहा. निराशी म्हणजे फलासक्तीची जी एक आशा आहे ती सोडणे. आशा त्या काल आपण पाहिलं. ही आशा अपेक्षा एक अशी वस्तू आहे की संपतच नाही. अपेक्षा आपल्याला असतातच. तर भजगोविंदम मध्ये 3 श्लोक शंकराचार्यांनी याबद्दल सांगितले. अंगम गलितम फलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम. काव्य सुंदर. तुंडम पिंडम म्हणे अगदी आता काय तोंडामध्ये जिभेशिवाय काही उरलेलं नाही. हातामध्ये काठी आलेली आहे, सुरकुत्या पडल्या आहेत, पाठ वाकली आहे, सगळं काही जीर्ण शीर्ण झालंय. पण तदापि न उंचती आशा पिंडम. पण अजून त्याला आशा आहे, सुखाची आशा आहे, अनेक अनेक वस्तूंची अपेक्षा आहे. मला अजून तिथे जायचंय, ते लग्न अटेंड करायचंय, लग्न पाहायचंय मला. 90 वर्ष आहे ना, लोकांना ते सुटत नाही. दिनयामिन्यो सायं प्रातः शिशिर वसंत पुनरायात काल क्रीडति गच्छति आयु तदपि न मुंचति आशा वायु.
आशेवर खूप आघात केलेला आहे शंकराचार्य. म्हणे दिवस जात आहे, रात्र आहे, रात्र जात आहे, परत दिवस येत आहे, वेगवेगळे ऋतू येत आहे, सगळं काही येत जात आहे, पण आशा मात्र अजून तशीच टिकून आहे. जीर्यन्ते जीर्यते केशा, जीर्यन्ते जीर्यते दंता, चक्षुश्रोत्रंच जीर्यन्ते तृष्णैका तरुणायते. म्हणे सगळं जीर्ण शीर्ण होते, वियर अँड टियर म्हणतो, सगळं जुनं होत आहे, पण एक तृष्णा मात्र अजून ती गाणं म्हणते, अभि तो मैं जवान हूं, अजून मी काय पुढंच आहे, संपत नाही. म्हणून ते म्हणतात निराशी. भविष्यामध्ये जे सुख बघण्याची इच्छा आहे ना, त्याला म्हणतात आशा. आशा देवापासून ठेवावी. आशा साधनेमध्ये, साधना केल्याने मला आनंद मिळेल, ही आशा बरोबर आहे. पण जगामध्ये सुख आहे ही आशा दुराशा आहे, त्याला दुराशा म्हणलेलं आहे. जी कधीच पूर्ण होत नाही त्याला म्हणतात निराशी. निर्ममो भूत्वा, निर्मम म्हणजे माझं नाही तुझं आहे. हे जे काम करत आहे तुझं काम आहे, तुझी सेवा आहे. तर याप्रमाणे अशी बुद्धी ठेवून जेव्हा मी माझे कर्तव्य करतो तेव्हा त्याला म्हणू आपण कर्मयोग किंवा सेवा. आता इथे देव म्हणतो पुढे की मी तर सांगतो की कसं केलं पाहिजे, विधी सांगितली, रहस्य सांगितलं. आता 2 श्लोक आहे, 31 आणि 32. याच्यामध्ये 2 प्रकारचे लोकांचं वर्णन आहे. काही लोक माझं जे म्हणणं आहे ते ऐकतात आणि दुसरे लोक आहे ते ऐकत नाही. दोघांच्या जीवनामध्ये काय परिणाम होतो ते सुद्धा मी सांगतो. 31. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तः मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति. म्हणतो ये मानवा, ये मानवा, जे कोणी लोक. आता पाहिजे भगवद्गीतेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कधीच हिंदू भारतीय असा शब्द आलेला नाही. काय शब्द आलेला आहे? मानव, नर. म्हणजे भगवद्गीतेचं ज्ञान काय संपूर्ण मानवासाठी. तो मानव अमेरिकन असो किंवा पाकिस्तानी असो, सगळ्यांसाठी. जो कोणी ये मानवा, मानव शब्द कुठून बनलेला आहे? मनुपुत्र, त्याला म्हणतात काय? मानव. जसं पांडूचा जो पुत्र आहे त्याला म्हणून पांडव. तर मनोहो अपत्यम, मानव. मनु, आता इंग्लिशमध्ये काय शब्द आहे मनुष्यासाठी? मॅन. कोणी सांगितलं मॅन शब्द मनूपासूनच आला आहे. यूला आठवून द्या, MANU. यूला काढा तर काय राहील? मॅन. तर मानवा म्हणे माझं जे मत आहे, जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं या अध्यायामध्ये, त्याचं जर अनुष्ठान कोणी केलं, अनुवर्तनते, अनुष्ठान म्हणजे अनुवर्तन, माझ्या म्हणण्याप्रमाणे जर त्यांनी कर्म केले, सेवा केली, तर मग काय होईल? मुच्यन्ते. परिणाम काय झाला? मुच्यन्ते. ते लोक मुक्त होते.
अरे वा. आणि सगळ्यांना मुक्तच पाहिजे, मुक्तीच पाहिजे ना. मुक्ती चांगली आहे, बंधन कोणालाच नको आहे. बंधन म्हणजे दुःख. इथे सगळेजण तुम्ही बसलात, तुम्हाला 8 वाजता मुक्ती मिळेल म्हणून आनंद होतो. पूर्ण मुक्त झालो. म्हणजे ज्याला जबरदस्ती पकडून आणलंय त्याला निश्चितच आनंद मिळेल. बंधन कोणचंही बंधन काय आनंद देणार नसतं, दुःखदायी. बंधन इज इक्वल टू दुःख, मुक्ती इज इक्वल टू सुख. तो मुच्चंते, मुक्त होता ते मनुष्य कोण? तवणे ये मम मतम, मे मतम नित्यम अनुतिष्ठन्, नेहमीच काय पालन करतात जे मी सांगितलं. इथे नित्यम शब्द महत्वाचा आहे. कधी कधी नाही, संडे टू संडे, जुम्मे के जुम्मे. नित्यम नेहमी, रोज. साधना म्हणजे काय? रोज करण्याची गोष्ट. तर म्हणे नित्य जो करतो तो मुक्त होतो. कशापासून मुक्त होतो? तो कर्म भी मुच्चन्ते, सगळ्या कर्मापासून मुक्त होतो. हे कर्मच माणसाला काय बांधून ठेवतात. कर्मबंधन म्हणतात ना, कर्म एव बंधन. कर्म केलं की बंधन आलं, कर्म केलं की त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं, त्यालाच म्हणतात बंधन. आणि कर्म 3 प्रकारचे म्हटलेले: संचित, आगामी, प्रारब्ध. आहे की नाही? अनंत जन्मामध्ये आपण जे कर्म केलेले आहे ते साठवलेले आहे, त्याला म्हणतात संचित कर्म. आणि त्याच्यामधून काही कर्म तयार होतात फळ देण्यास, त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. हा फार मोठा विषय कर्म. संचित कर्म म्हणजे आपण खूप पैसा जसं काही बँकेमध्ये जमा करून ठेवतो, मग थोडासा पैसा आपण काढतो करंट अकाउंटला, ते प्रारब्ध आहे. म्हणजे जर 1000 कर्म आपण केलेले आहे आणि ते काय हळूहळू फळ देण्यास तयार होतात, आणि जेव्हा ते फळ देण्यास तयार होतात मग आपण ते फळ भोगतो, त्यालाच म्हणतात प्रारब्ध. आता मला वर्तमान काळामध्ये जे कुटुंब मिळालंय, जे शरीर मिळालंय, जी परिस्थिती मिळाली आहे, त्याला काय म्हणू आपण? प्रारब्ध. आधी असे काही कर्म केले होते त्याचं फळ हे सगळं आहे, त्याला मग प्रारब्ध. तयासारिखे भोगणे प्राप्त झाले मला सज्जना पूर्व संचित केले, आहे की नाही? तर त्याच्यावरून थोडे थोडे तयार होतात फळ देण्यास कर्म, आणि मग आपल्याला फळ मिळतं. अच्छा, आपण जेव्हा हा प्रारब्ध भोगतो तेव्हा नवीन कर्म आणखीन बनवतो, तयार करतो, वासना निर्मित करतो. मग त्याच्यामुळे काय होतं, त्या अकाउंटमध्ये परत तेवढेच कर्म होतात. 1000 कर्म आपण केलेले, त्यापैकी 100 कर्म तयार झाले, त्याच्यामुळे आपल्याला प्रारब्ध मिळालं. म्हणजे 1000 मधून 100 गेले, किती उरले? 900 आता उरले. आता जेव्हा आपण 100 कर्माचं फळ भोगत आहोत, याला प्रारब्ध म्हणतो. याच्यामुळे आपण परत नवीन इच्छा वासना तयार केली, तर त्या आता परत पुढे जातील. त्या 900 मध्ये परत येईल, तर परत किती झाले? 1000. मग ते बॅलन्स संपतच नाही. पैशाच्या बाबतीत हे आपल्याला छान वाटतं, असंच असायला सारखं जमा केलं. पण कार्मिक अकाउंट ज्याला म्हणतो ना, ते शून्य झालेलं बरं. कळतंय का? नाही तर परत 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 इकडे एकीकडे आपण संपवतोय, पण मग परत नवीन बनवतो. म्हणून कर्मयोग केल्याने काय होतं, नवीन वासना नाही बनत. लक्षात घ्या,
ज्या ऑलरेडी वासना आहेत त्या एक्झॉस्ट होतात, त्या क्षीण होतात, त्या संपतात आणि नवीन वासना बनत नाही. यालाच म्हणतात मनाची शुद्धी होणे. अंतःकरण शुद्ध होणे म्हणजे काय? जो वासनांचा लोड आहे, वासनांचं जे ओझं आहे ते कमी 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 करा. आणि जर मी देवाला कर्म अर्पित करत आहे तर हळूहळू काय मनामध्ये इच्छा कमी कमी होत जातात. देवाचीच ओढ जास्त लागते. तर यालाच म्हणतात मनाची शुद्धी. म्हणून कर्मयोग केल्याने वासना क्षय होतो आणि वासना शून्य होऊन जातात आत्मज्ञान. आत्मज्ञान झालं की मग शून्य, आणि मग ती व्यक्ती काय मुक्त होते. मग त्याला परत प्रारब्ध भोगावं लागत नाही परत, कारण त्याचा जन्म होत नाही. कारण आता आगामी कर्मच बनत नाही त्याचे. हा विषय फार सुंदर आहे खरं, म्हणजे याच्यावर खूप चिंतन केलं. तर इथे एक शब्द आलाय म्हणून मी सगळं सांगत आहे. मुच्यन्ते तेपि कर्मभिः. सगळ्या कर्मापासून तो मुक्त होतो. जो मी जी गीता सांगितली आहे तो ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो. नुसतं ऐकणारे काही नाही. पोहायचं कसं मी खूप ऐकलं. घरी मी पोहतो त्याने कधी औषधाची बाटली आहे, नुसतं तो वाचतोय त्याला, ते सगळे ते कंटेंट काय आहे याच्यामध्ये, काय काय रसायन आहे, पण तो घेत कधीच नाही. तर रोगाची निवृत्ती होईल. सेवन केल्याशिवाय नाही होणार. तर मुच्य म्हणून इथे अनुतिष्ठन्ति शब्द आला आहे. लक्षात घ्या. ये मे मतम नित्यम अनुतिष्ठन्ति, म्हणजे आचरणात अंमलात ते आणतात. मग त्याचा परिणाम होतो की ते मुक्त होतात. कर्मयोग केल्याने शुद्ध होतो, शुद्ध मन होतं आणि शुद्ध मनामध्ये पण ज्ञान होतं. असे टप्पे आहे. डायरेक्ट कर्मयोगाने ज्ञान नाही होत. कर्मयोग केल्यानंतर मन तयार होतं आणि तयार मनाने श्रवण करावं लागतं आत्म्याचं, तत्वाचं. मग अज्ञान दूर होतं. कर्मयोगाने तयारी होते. जसं नाटक किंवा डान्स वगैरे करतात, आधी स्टेज तयार केलं जातं आणि मग वातावरण निर्मिती आणि मग परफॉर्मन्स. तर कर्मयोगाची भूमिका हीच आहे, मनाची तयारी. आणि मग शांत शुद्ध मनाने जेव्हा तो ऐकतो की मी शरीर नाही, आत्मा आहे, मन नाही, मग त्याला साक्षात्कार, मग तो मुक्त होतो. म्हणून मग गीतेमध्ये काय शब्द एक श्लोक आलेला आहे, ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधा. सर्व कर्माणी, सगळे कर्म ज्ञानामध्ये काय भस्म होऊन जातात. कोणता श्लोक आहे? ज्ञानाग्नी भस्मसात कुरुते. म्हणा जरा परत. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं. ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळे कर्म संपले. हे पण कर्माचं मूळ काय माहिती आहे? कर्तृत्व, कर्ताभाव. कर्ताभाव जोपर्यंत राहील तोपर्यंत कर्म राहते आणि जोपर्यंत अज्ञान राहील तोपर्यंत कर्ताभाव आहे. अज्ञानामुळे कर्ताभाव, कर्ताभावामुळे कर्म, कर्मामुळे कर्म. जर अज्ञानाचा नाश झाला तर मग कर्ताभाव संपतो. हे सगळं वेदांताचे सिद्धांत. क्षीयन्ते चास्य कर्माणि तर मुच्यन्ते तेपि कर्माणि. अच्छा, ठीक आहे. पण आता इथे दोन शब्द मी मुद्दामून सोडले आहे आणि त्याला तुम्ही स्पर्श केले. कोणते दोन शब्द?
श्रद्धावंतो न सूयंतो. याचा अर्थ काय आहे की माझ्या मताचं अनुष्ठान करतात लोक, पण कोणचे लोक करतील तर म्हणजे ज्यांच्यामध्ये दोन गुण आहेत, श्रद्धा आणि अनसूया. म्हणजे मी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये ते श्रद्धा ठेव की कृष्ण जे काही म्हणत आहे ते बरोबर आहे, श्रद्धाळू लोक आहे. हे पण जोपर्यंत श्रद्धा होणार नाही तोपर्यंत ते त्या प्रकारचे कर्म करणार. श्रद्धा पाहिजे ना, श्रद्धावंत. आणि दुसरं काय शब्द आहे, अनसूयंत. अनसूय म्हणजे, असूय म्हणजे काय असतं, चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा दोष पाहणे. लक्षात ठेवा, गुणांमध्ये सुद्धा दोष बघणे, त्याला म्हणतात असूया. संस्कृत शब्द म्हणजे देवाने छान मत मांडलंय, इतका छान उपदेश दिलाय, पण त्याच्यावर सुद्धा काही ना काही कमतरता बघणे, दोष बघणे, त्याला म्हणतात असूया. याचं उलट काय होईल, अनसूया. म्हणजे जे दोष बघत नाही. जे काही मी सांगितलं देवा एकदम बरोबर आहे, स्वीकार करतात प्रसन्न मनाने, याला म्हणतात अनसूया. तर हे दोन गुण फार महत्वाचे, श्रद्धा आणि अनसूया. अनसूया दत्तात्रय भगवंताच्या आईचं नाव आहे की अनसूया, अत्री अनसूया. चांगला गुण आहे, दोष न बघणे. काही काही लोकांचं काय स्वभावच असतं, काही तुम्ही सांगा, हा ठीक आहे पण, परंतु किंतु, सगळं काही ठीक आहे पण त्याच्यामध्ये असं आहे तसं काही ना काही. They have got that art of seeing something. काहीतरी चूक काढण्यामध्येच त्यांची कला आहे. सूर्य का उगवतो तर म्हणे सावली पाडण्यासाठी सुरू, त्याच्यामुळे सावली पडते. त्यांचं लक्ष तिकडे सारखं. किती छान समुद्र आहे, अरे कसला समुद्र, सगळं खारट पाणी. आता ती व्याप्ती पाहत नाही, त्याची खोली पाहत नाही, त्याच्यावर काय खारट आहे. याला म्हणतात नकारात्मक दृष्टी. तर इथे या देवाच्या गीतेमध्ये सुद्धा लोकांनी खूप नकारात्मक आहे लोक. तर जे नाही पाहत अनसूयंत. आणि दुसरं म्हणजे श्रद्धा. श्रद्धा एक छान गुण आहे. श्रद्धेमुळे आपण प्रवृत्त होतो करण्यास. लक्षात घ्या, श्रद्धेचं उलट जी वृत्ती आहे त्याला आपण म्हणू संशय. संशय आला की ब्रेक लागतो. तुम्ही जेवायला बसला आणि कोणीतरी येऊन सांगितलं अरे अरे त्याचा विष आहे, झालं थांबलं. श्रद्धा काय करते, माणसाला पुढे पुढे. आता तुम्ही सगळेजण इथे आलात श्रद्धेमुळे आहे, म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा ऋतू वसंत समगाई असं म्हटलेलं आहे. श्रद्धा आली म्हणजे वसंत ऋतू आला, मनामध्ये एकदम छान प्रसन्नतेचं. श्रद्धा म्हणजे काय, याची परिभाषा खूप दिलेली आहे. अशा वस्तूवर विश्वास करणे जी मी अजून पाहिली नाही. आणि या श्रद्धेचा परिणाम काय होईल, ती वस्तू मला दिसेल. देव आहे, देव आहे आपण असं म्हणतो. तर देव आहे म्हणजे आम्ही तर पाहिलं नाहीये, पण काय विश्वास आहे. शास्त्र म्हणत आहे ना म्हणून आहे, गुरु म्हणत आहे म्हणून आहे. आपण कॉलेजमध्ये शाळेमध्ये जातो तर शिक्षक जे काही आपल्याला शिकवतो आपण काय स्वीकार करतो. पहिल्या दिवशी प्रश्नही करत 2 + 2 = 4 कसे होते.
सरळ पण काय स्वीकार करतो. आमचे शिक्षक सांगतात तर पहिल्या जे प्रश्न केला तर पुढे तुम्ही जाऊच नाही शकत. म्हणून श्रद्धेची फार गरज आहे. सगळीकडे श्रद्धा, श्रद्धत्ते ही श्रद्धा. अनेक वेळा मी सगळं सांगितले. श्रद्धा म्हणजे सत्य, सत्याला जे धारण करते त्याला म्हणतात श्रद्धा. जर माझ्यामध्ये सत्य असेल, श्रद्धा असेल तर मी सत्यापर्यंत पोहोचू शकतो. श्रद्धा. आपण दुकानामध्ये जातो तर श्रद्धा करतो, जे काही मला सामान मिळत आहे ते बरोबर आहे. एक पाऊल आपण नाही ठेवू शकत जर संशय केला. मी नेहमी म्हणतो एक दिवस तुम्ही जगून बघा, जो कोणी येईल त्याच्यावर संशय करा. जे काही वस्तू समोर त्यावर संशय करा. घरी बसल्यावर काही करू नये. बसमध्ये बसायला निघालो, अरे माहित नाही या ड्रायव्हरला चालवता येते, चला परत. हॉटेलमध्ये जेवायला गेलो, माहित नाही याच्यामध्ये काय काय म्हणून, परत. एकही तुम्हाला मित्र मिळणार नाही, काहीच करू नये. म्हणून इथे देव म्हणतो श्रद्धा पाहिजे. तर अशी जर श्रद्धा ठेवली तर मुच्यन्ते ते कर्मभी. तर असेच चांगले लोक आहे, श्रद्धाळू आहे, दोष दृष्टी ठेवणारे नाही, गुणदृष्टी बघणारे, असे लोक मुक्त होतात. आता याच्या उलट जे अश्रद्धाळू आहे त्यांची काय स्थिती आहे तर पहा. ये त्वे त्वदभ्यसूयन्तः नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढास्तान् विद्धि नष्टान् चेतसः ये त्वे त्वदभ्यसूयन्तः येतु एतद अभ्यसूयंत. तू शब्द आलाय परत. तू शब्द काय सांगितलं तुम्ही काल, पहिल्यापेक्षा वेगळा. आत्ता वर्णन केलं यांचं त्याच्यापेक्षा वेगळे लोक. जे लोक येतू, परंतु सगळे लोक असं माझं मत मानत नाही. काही लोक असूयंत, अभ्यसूयंत, दोष पाहतात आणि न अनुतिष्ठन्ति, स्वीकार नाही करत, मानत नाही, त्यांचा विश्वास नाही, श्रद्धा नाही. असे लोक, अशा लोकांची काय गत होते तर म्हणतात सर्वज्ञान विमूढा. देवाला विमूढ शब्द फार आवडतो. पर हे लोक अगदी मूढ आहे, मूढ आहे. आणि त्यांना तर तू असं समज, तान विद्धी नष्टान चेतस. आणि हे सगळे लोक काय नष्ट होतील. हे नष्ट होणार असं तू समज. म्हणजे इनडायरेक्टली काय म्हणत आहे, जर तुला स्वतःचा नाश करायचा असेल तर माझं म्हणणं ऐकू नको. जर स्वतःचा उद्धार करायचा असेल, मुक्ती पाहिजे तर अनुष्ठान करा. तर सर्वज्ञान विमूढांस्तान विद्धि नष्टान अचेतस. अचेतस म्हणजे अविवेकी न. आणि बा जगामध्ये आहे सगळे लोक गीतेला मानत नाही. अनेक नास्तिक लोक आहे, अनेक वाद करणारे लोक आहे की नाही. त्यांना याच्यामध्ये दोषच दोष. आता मी ते सांगत नाही, पण लोक काय काय पाहतात आपल्या मनावर सुद्धा त्या कल्पना किंवा ते विचार येत नाही. गीतेमध्ये, भागवतामध्ये, रामायणामध्ये येत राहतं ना, मीडियामध्ये. तुमचा कृष्ण असा आहे आणि तुमचा राम असा आहे.
त्यांना त्याच्यामध्ये सगळी कमतरताच दिसते. एवढे गुण आहे ते गुण दिसत असते. वाल्मिकी रामायणामध्ये रामाचे 60-70 गुण सांगितले, पण त्याच्याकडे लक्ष नाही. म्हणजे कृष्ण काय, तुम्ही कृष्णाची भक्ती, तो चोर आहे असं काही. तर नष्टान अचेतस. आणि इथे माऊली तर फार नाराज आहे अशा लोकांवर. ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहिलं माहिती आहे? म्हणे हे लोक ते मोहमदिरा भुलले, विषय विखे घारले, अज्ञानपंकी बुडाले, निर्भ्रांत मानी. म्हणे असे लोक अविवेकी रूपी दारू त्यांनी प्यायले, मत्त झालेले आहे आणि विषय रूपी विषाने व्यापलेले आहे आणि अज्ञान रूपी चिखलामध्ये फसलेले आहे, असं तू समज. विद्धी नष्टान. म्हणून काय अनुष्ठान केलं पाहिजे. म्हणून अर्जुनाला सांगितलं इकडे तिकडे तू बघू नको, मी जे सांगत आहे ते. आता काय झालं, अर्जुनाच्या मनामध्ये जणू काही प्रश्न आला किंवा त्याच्या चेहऱ्यावर असे काही भाव दिसले की देवा तू इतकं सगळं चांगलं चांगलं सांगत आहे, पण लोक तुझं जे काही उपदेश आहे तुझा मानत का नाही. समाजामध्ये असे विचित्र प्रकारचे लोक का आहे. तर देवाने लगेच त्याचं उत्तर दिलं. 33व्या श्लोकामध्ये म्हणे असं आहे, सगळ्यांचा एक एक स्वभाव आहे. फार सुंदर आहे. तुम्ही किती चांगलं त्यांना सांगितलं तरी ते आपला स्वभाव सोडत नाही. स्वभाव फारच पक्का असतो. किती तुम्ही उपदेश करा, 2 दिवसासाठी ते करते पण परत. म्हणून इथे म्हणतात पुढच्या श्लोकात, सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि निग्रह किं करिष्यति. हे शंकराचार्य छान लिहितात. म्हणे कस्मात पुनः कारणात त्वदीयं मतं न अनुतिष्ठन्ति. म्हणे काय कारण आहे की तुमच्या मताचं अनुष्ठान करत नाही. स्वधर्मं न अनुवर्तन्ते तत्प्रतिकूला. तुम्ही जे सांगत आहे त्याच्या प्रतिकूल आचरण करतात. अथवा समाजामध्ये इतके सध्या प्रवचन भाषण देणारे आहे आणि असं वाटतं वा किती चांगलं आहे, पण किती लोक मानतात. किती लोक, हजारो हजारो लाखो लोक ऐकतात, पण सगळेजण अनुष्ठान करत नाही. का तर म्हणे त्याचं कारण आहे की प्रकृती, सगळ्यांची एक एक प्रकृती आहे. प्रकृती म्हणजे काय, स्वभाव. सदृशं चेष्टते स्वस्याः. स्वस्या म्हणजे आपापल्या प्रकृतीप्रमाणे सगळेजण चेष्टा करतात. चेष्टा म्हणजे क्रिया, कर्म, आचरण. आणि एवढंच काय, इवन हुशार, शहाणे, शिकलेले लोक सुद्धा, ज्ञानवानपी, ते सुद्धा आपला स्वभाव सोडत नाही. ज्ञानवानपी इथे म्हणजे काय सांगितलेलं आहे की ऐकणं एक वेगळी गोष्ट आहे, वाचणं वेगळी गोष्ट आहे, पण आचरणात आणणं वेगळं आहे. जोपर्यंत आपला स्वभाव बदलत नाही तोपर्यंत काही होत नाही. काय म्हणतात, स्वभावाला औषध नाही असं लोक म्हणतात. इंग्रजीमध्ये म्हणतात हेबिट्स डाय हार्ड.
ज्या सवयी आहे ना त्या सवयी अशा जमलेल्या असतात, सुटत नाही. एकाला सांगितलं तू सिगरेट सोड, तो म्हणाला ही काही कठीण गोष्ट नाहीये, मी 10 वेळा सोडून चुकलो. इट इज सो इझी. 10 वेळा केले. तर काय स्वभाव, स्वभाव म्हणजे काय ते शंकराचार्य म्हणतात, पूर्वकृत धर्म अधर्म आदी संस्कार वर्तमान जन्मादो अभिव्यक्त सावध. पूर्वकृत जे धर्म अधर्म केलेले आहे त्याच्यामुळे संस्कार आपल्यामध्ये बनलेले आहे, आणि त्यालाच काय म्हणू आपण, स्वभाव. आणि त्या स्वभावाच्या पलीकडे जाणं कठीण होतं. त्यासाठी फार मेहनत करावी लागते. असं नाही की बदलत नाही. हां, जसं काही एक पातेलं किंवा भांडं असतं त्याच्यामध्ये अनेक वर्षापासून त्याला धुतलंच नाही, तो किती घासावं लागतं त्याला, मग ते स्वच्छ होते. त्याचप्रमाणे जे आहे पूर्वकृत ज्ञानवान अपि, चांगले चांगले लोक, मला माहीत आहे, मला कळत आहे, पण वळत नाही, यालाच म्हणतात सगळे आपापल्या प्रकृतीप्रमाणे. आणि ज्ञानवान अपि, असं नाही की जे शिकलेले नाहीये, जे बुद्धिमान नाही, चांगले चांगले लोक, आणि आम्ही हे करू नाही शकत, ज्ञानवान. अच्छा, इथे ज्ञानवान शब्दाचा एक दुसरा अर्थ सुद्धा आहे, ज्ञानी. हे पहा, एक तर आहे ज्ञानवान म्हणजे सामान्य, जो आत्मज्ञान नसलेला पण जो समजदार आहे, शिकलेला आहे, त्याला म्हणतात ज्ञानवान. आणि एक म्हणजे आत्मज्ञानी. आता बघा, गंमत अशी आहे की जे ज्ञानी लोक आहे ना त्यांची सुद्धा एक प्रकृती असते. आत्मज्ञान झाल्यामुळे तो स्वभाव त्यांचा बदलत नाही. म्हणजे काय, आता 2-4 उदाहरण मी देतो. आता आमचे गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजी महाराज, ज्ञानाच्या आधी त्यांची प्रकृती स्वभाव काय होता, लिहिण्याचा स्वभाव होता, ते जर्नलिस्ट होते. तर ज्ञानानंतर सुद्धा त्यांनी एवढे पुस्तकं लिहिले. स्वामी शिवानंदजी ते आधी सेवा करायचे, डॉक्टर होते, तर ज्ञानानंतर सुद्धा काय सेवा करत राहिले, स्वभाव त्यांचा बदलला. तपोवन महाराज जे आमचे स्वामीजी गुरुदेवांचे गुरु झाले, त्यांची प्रकृती किंवा स्वभाव काय, एकांत सेवा, हिमालयामध्ये राहणे. गुरुदेव म्हणाले की मी जातो समाजामध्ये, म्हणे तू जाऊ शकतो पण मी तर इथे हिमालयामध्ये, कारण प्रकृती त्यांना निवृत्ती तिचा आवडायची, गुहेमध्ये राहायचे. पण गुरुदेवांचा स्वभाव वेगळा, म्हणून ते समाजामध्ये हिंडत आहे, कारण त्याचा तसा स्वभाव. असं काही होत नाही की आत्मज्ञान झाल्यानंतर एकदम त्याचा ते स्वभाव बदलून जाईल. नाही, आधी त्याला गोड आवडत होतं, आता आत्मज्ञान झालंय, आता तो गोडाला स्पर्श करत नाही, असं नाही होत. कारण म्हणजे त्या आत्मज्ञानाचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. पण हे जरूर आहे की त्याला आसक्ती नाही राहणार. ते असे अनेक उदाहरण आहे. आता रामकृष्ण परमहंस यांचा स्वभाव, ते पूजा करत आहे. आता ज्ञान झाल्यावर सुद्धा ते पूजाच करत राहिले. आणि त्याच्या उलट स्वामी विवेकानंद प्रचार करण्यामध्ये त्यांची आवड पूर्ण जगामध्ये करत आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की ज्ञानी वेगवेगळे प्रकारचे, सगळे एका प्रकारचे नसते, नाना रूप, क्वचित शिष्ट, क्वचित भ्रष्ट, क्वचित भूत पिशाचवत, कृष्ण भोगी शुकस्त्यागी, नृप जनक राघव. सुखदेव महाराज कसे होते तर म्हणे एकदम निवृत्त, कृष्ण एकदम वेगळा,
सगळे ज्ञानी आहे, पण सगळ्यांचा स्वभाव वेगवेगळा आहे. तर ज्ञानवान अपि सदृशम चेष्टते. सगळे आपापल्या प्रकृतीप्रमाणे वागतात. तर प्रकृतीम यान्ति भूतानि निग्रहम किम करिष्यति. त्यामुळे सगळे भूत म्हणजे सगळे प्राणी प्रकृतीप्रमाणे आपापलं काम करत आहे. निग्रह किम करिष्यति, कोण त्याला काय बदलेल. हे पहा, एक कोणत्या संदर्भात हा श्लोक म्हटलेला आहे, मागच्या श्लोकाच्या संदर्भात. हे जरा तुम्ही लक्षात ठेवा. सगळेजण माझं मत का नाही मानत, कारण सगळ्यांची प्रकृती स्वभाव. तर माझ्या उपदेशामुळे सगळेजण सगळ्यांनी मानलं असतं, स्वीकार केलं असतं, तर आज समाज स्वर्ग झाला असता. पण काय, ते स्वभावच बाधा होतो. निग्रह किम करिष्यति. तर आता इथे प्रश्न असा आला की जर सगळे आपापल्या स्वभावानुसारच करत आहे, तर मग ही साधना वगैरे कशाला करायची, कारण स्वभावाला तर तुम्हीच म्हणता आवडत नाही. निग्रह किम करिष्यति. तर स्वभावाप्रमाणे आवड नावड सगळे आहे, स्वभावाप्रमाणे सवयी आहे. तर पुढे भगवंत म्हणतो की ठीक आहे, स्वभाव सगळ्यांचा आहे, पण असं नाही की तो कधीच बदलू शकत नाही, असं नाही. कठीण आहे पण बदलू शकतो. आता वाल्याचा वाल्मिकी झाला की नाही, असे अनेक उदाहरणे. अंगुलीमाल एक होता, डाकू होता. बुद्ध भगवान त्यांच्या सानिध्यात जेव्हा तो आला, मन त्याचं बदललं. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण पाहतो. तर इथे पुढे म्हणतात की ठीक आहे, आपल्या काही सवयी आहे, पण म्हणे तुम्ही प्रयत्न केला तर त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. म्हणून इथे पुढच्या श्लोकामध्ये भगवंत तो विचार मांडत आहे, तो आपण पाहू. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ यस्य परिपन्थिनौ. पुढचा श्लोक म्हणू. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. थोडक्यात समजून पूर्ण करतो. इथे देव म्हणत आहे या दोन श्लोकामध्ये की ठीक आहे, सगळ्यांची प्रकृती आहे, स्वभाव आहे, सगळ्यांच्या मनामध्ये रागद्वेष आहे. आता दोन नवीन शब्द इथे आणले. रागद्वेष. रागद्वेष म्हणजे आवड नाव. हे मला आवडतं, हे मला आवडतं. आपल्या सगळ्यांमध्ये आहे की नाही. स्वभावाप्रमाणे आवड निवड आहे. देव म्हणतो ठीक आहे, हे मला मान्य आहे, दिस इज रियालिटी, हे सत्य आहे. पण इथे ते म्हणतात जर तुम्हाला बदलायचं असेल स्वतःला तर तयोर्न वशमागच्छेत्. म्हणे या रागद्वेषाच्या अधीन तुम्ही होऊ नका. म्हणजे असं की मनामध्ये आवड निवडता येईल, उत्पन्न तर होतील, पण त्यांच्या अधीन तुम्ही होऊ नका. म्हणजे त्यांचे गुलाम नका होऊ. उद्या मी सांगेन याचा अर्थ काय. एकदम रागद्वेष सुटत नाही बरं का. आवड, मला आवडतं आपण म्हणतो, हे मला आवडत नाही, हे मला. आणि सगळ्या बाबतीत आपण हे केलेलं आहे. मला हा पदार्थ आवडतो, हा पदार्थ आवडतो, हा रंग आवडतो, हा रंग आवडतो, ही व्यक्ती आवडते, ही व्यक्ती आवडते. पूर्ण जगाला आपण या दोन भागामध्ये काय वाटू, लाईक डिसलाईक, लाईक डिसलाईक.
मोबाईलमध्ये सुद्धा लाईट दिसतंय, एक असा अंगठा असतो, एक असा अंगठा असतो. जेवढे जास्त आहे त्याला फार लोक तेच पाहतात, किती लाईट्स मिळाल्या. सगळ्या बाबतीत आवडणं. भगवंत म्हणतात याच्यामुळे सगळी गडबड आहे. रागद्वेष. महर्षी पतंजली म्हणतात 5 प्रकारच्या क्लिष्ट वृत्ती आहे, त्यापैकी रागद्वेष 2 आहे. अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश या 5 वृत्ती माणसाला त्रास देतात. उद्या मी सांगेन. पतंजली योगसूत्रामध्ये आहे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. त्यामुळे यांच्या अधीन तुम्ही येऊ नका. तर कसं काय हे करायचं ते आपण उद्या बघू. आणि पुढे देव म्हणतो की रागद्वेष तुम्ही सोडा, स्वधर्माप्रमाणे वागा. जे मला आवडतं ते नका करू, ते नका करू. स्वधर्म असेल तर का. आपण जनरली काय करतो, जे आवडतं ते करतो, जे कर्तव्य ते नाही करतो. देवीचे पुढे म्हणतो स्वधर्मे निधनम. आणि मग अर्जुनाने जेव्हा हे सगळं ऐकलं तेव्हा अर्जुनाच्या मनात एक प्रश्न आला. फार चांगला प्रश्न आहे की लोक स्वधर्म का नाही करत, परधर्म का करतात. आणि त्या परधर्मालाच म्हणतात पाप. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पूर्व. माणूस पाप का करतो, जे त्याचं कर्तव्य स्वधर्म आहे त्याच्यावर त्याची आवड का नाही. अच्छा, आणखीन गंमत. अनिच्छन्नपी. उद्या पाहू आपण. अनेक वेळा त्याची इच्छा नसते पण जणू काही त्याला कोणीतरी काय करतं, केन प्रयुक्तोयम, कोणीतरी त्याला पुश करते. छान प्रश्न आहे. त्याचं उत्तर भगवंतानी जवळजवळ 7 श्लोकात दिलं. 6 किंवा 7.